सलाम संविधान या कार्यक्रमास आवडीचे गाणे लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून नोकरदारास त्याच्या घरात घुसून जबर मारहाण करण्यात आली आणि ही घटना रविवारी 8च्या सुमारास मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे झेंडा चौकात घडली। या प्रकरणी योगेश नागेश कांबळे वय वर्ष 36 राहणार मौजे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या घटनेची माहिती अशी की शुक्रवार दिनांक 17 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवबुद्ध व्यायाम मंडळाच्या वतीने सलाम संविधान या संगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी फिर्यादी योगेश आणि संशयित गजानन कांबळे यांच्यात आवडीचे गाणे लावण्याच्या कारणावरून शाब्दिक वादावादी झाली। याचा राग मनात धरून रविवारी दिनांक 26 रोजी रात्री 8च्या सुमारास फिर्यादी योगेश कांबळे हे घरात जेवत होते। त्यावेळी येथे संशयित दीपाली कांबळे, गजानन कांबळे, पृथ्वीराज कांबळे, गजानन कांबळे यांचा मेवना तेथे आले। त्यांनी घरात घुसून योगेश कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर संशयित मारहाण करत योगेश यांना झेंडा चौकात घेऊन गेले। तेथे योगेश आवळे राहणार आष्टा आणि त्यांच्या समवेत असलेल्या 10 ते 15 अनोळखी साथीदारांनी योगेश यास पुन्हा मारहाण केली। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी योगेश यांनी झेंडा चौकातून पळ काढला, मात्र त्याचा पाठलाग करून संशयितांनी योगेशला दगड फेकून मारले। त्यामुळे योगेश रस्त्यातच पडले। त्यानंतर संशयितांनी पुन्हा योगेशांना मारहाण केली। त्यानंतर अनोळखी संशयितांनी मॅडम तुमचे काम झाले आहे असे म्हणून तेथून पलायन केले। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।